महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही, मात्र तरी देखील काही मतदारसंघात उमेदवार जाहीर करणं सुरू झालंय। शिरूर मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादीच्या वाट्याला येतो, मात्र या मतदारसंघातून शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। त्यामुळे ते आता शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करतील। 26 मार्चला शिवाजी पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं कळतं। आढळराव पाटील यांनी अजित पवार यांची देवगिरी या त्यांच्या बंगल्यावर भेट घेतली। सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते। त्यामुळे आढळराव पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अमोल कोल्हे यांचं नाव असेल। ज्येष्ठ आमदार दिलीपराव मोहिते आणि काही पदाधिकाऱ्यांची आमची त्या ठिकाणी बैठक झाली आणि 26 तारखेला संध्याकाळी फार मोठा पक्षप्रवेशाचा सोहळा शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये करण्याचा आम्ही त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे। माझा पक्षप्रवेश 26 तारखेला माझ्या मतदारसंघामध्ये होणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश 26 तारखेला मंगळवारी संध्याकाळी होणार आहे। हो, एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं झालं। शिंदे साहेब आणि अजितदादा दोघांशी बोलणं झालं। दोघांचं फडणवीस साहेबांशी बोलणं झालं। त्यामुळं 26 तारखेला प्रवेशाला मला त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे।